चंद्रपूरसह राज्यातील परिचारिका परिचर संघटनांनी आज काम बंद व धरणे आंदोलन सुरू केले आहे। यामुळे राज्यभरातील आरोग्य व्यवस्थेत अडचणी वाढण्याची शक्यता आहे। परिचारक परिचर कामाचे कंत्राटीकरण बंद करा, वेतनातील त्रुटी काढा, नर्सिंग भत्त्यात वाढ करा, यासह सेवा प्रवेश नियम दुरुस्ती करा अशा अनेक मागण्या संघटनेने पुढे रेटल्या आहेत। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यभर हे आंदोलन केले जात असून चंद्रपुरातही धरणे आणि बेमुदत काम बंद आंदोलन करून आपल्या मागण्या पुढे रेटण्यात येत आहेत। परिचारिकांची वेतन त्रुटी दूर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बंद करा बंद करा बंद करा बंद करा। We want justice. We want justice. We want justice. We want justice. असा कसा देत नाही घेतल्याशिवाय पाहिजे 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 नर्सिंग भत्ता नर्सिंग भत्ता हम सबने खाना है अधिकार को खाना है हम सबने खाना है अधिकार को हम सब एक महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करत आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाने कंत्राटीकरण खाजगीकरण हे पूर्णतः नर्सेसचे बंद करावे। दुसरी मागणी आमची अशी आहे की जो आमचा जोखीम भत्ता आहे, रिस्क अलाउन्स नर्सिंग अलाउन्स तो आम्हाला 7,200 शासनाने देण्यात यावा। तसेच वेतन त्रुटी ज्या आहेत परिचारिकांच्या त्या तात्काळ निवारून परिचारिकांना योग्य असा न्याय देण्यात यावा। तसेच परिचर्या व्यवसायात लिंगभेद जो हा प्रकार काही तथाकथित राज्यकर्त्यांनी आणलेला आहे तो परिपूर्ण नाहीसा करावा। तो निर्णय रद्द करून सर्वांना मेरिटवर सर्वांना समान संधी द्यावी, मग ते पुरुष असो की स्त्री असो। तसेच चौथा आणि महत्वाचा निर्णय म्हणजे असा की आमच्या पदनामात नर्सिंग व्यवसायाच्या पदनामात अजूनही बदल झालेला नाही। जो नर्सिंग स्टाफ आहे त्याला नर्सिंग ऑफिसर असं करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। या सर्व मागण्यांसाठी आम्ही 15 व 16 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे उपोषण केलं होतं आणि शासनाला याची दखल घेण्यास निवेदन देण्यात आलं होतं, पण शासनाने दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला रुग्णसेवा विस्कळीत करून इथे काम बंद आंदोलनाची गरज पडलेली आहे। जर हे काम बंद आंदोलनही शासनाने दुर्लक्षित केलं तर उद्यापासून आम्ही बेमुदत संपावर जाऊन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही।